टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आपण साजरी करतोय आणि धाराशिवमध्ये या जयंतीची जय्यताची तयारी करण्यात आलेली आहे। आपण आता पाहू शकतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य पुतळा आहे आणि त्या चौकामध्ये आपण आहोत। आकर्षक असा राजवाड्याचा देखावा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचं जी कार्यक्रम आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे। एकंदरीतच पासून 19 तारखेपर्यंत धाराशिवमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आता आपल्यासोबत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव जे आहे त्याचे अध्यक्ष संदीप इंगळे आहेत। मला सांगा पुढच्या 19 तारखेपर्यंत काय काय कार्यक्रम आहेत आणि कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे? आज आपण पाहिलंच असेल छत्रपती शिवरायांची जयंती येणाऱ्या 19 फेब्रुवारीला आपण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरी करतो आणि मला तर वाटतं की महाराष्ट्रात पहिलंच आपलं धाराशिवमध्ये उद्घाटन झालं असेल, जयंतीच्या महोत्सवाची तयारी सुरू झाली असेल। आज अगदी थाटामाटात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी आपण मोठी विद्युत रोषणाई केलेली आहे। विद्युत रोषणाई करून जवळजवळ आपण सगळे तिन्ही बाजूने आपण विद्युत रोषणाई केलेली आहे। या देखाव्याचं आपण या महाराष्ट्र राज्याचे छत्रपती शिवरायांचे वंशज माननीय शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन केलेलं आहे। या व्यतिरिक्त आपण येणाऱ्या 9 दिवसात वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम राबवणार आहेत। त्यापैकी येणाऱ्या 14 तारखेला आपण भव्य अशी शोभायात्रा काढणार आहेत। त्या शोभायात्रेचं स्वरूप असे राहील की सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्व शहरातील महिला आणि बांधवांना आपण आवाहन केलेलं आहे की या भव्य शोभायात्रेला वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेत आपण सहभाग नोंदवायचा आहे। वेगवेगळे आपण पारंपरिक वाद्यपथक आपण या शोभायात्रेसाठी आमंत्रित केलेले आहेत आणि शोभायात्रेचा आजच्या कार्यक्रमाप्रमाणेच खूप मोठी भव्य शोभायात्रा देखील निघणारी आहे। त्या व्यतिरिक्त आपण 16 तारखेला महिलांसाठी खेळरंगला पैठणीचा कार्यक्रमाचं देखील आपण आयोजित केलेला आहे। छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यापासून बाजूलाच असलेल्या मल्टीपर्पज हायस्कूल या ग्राउंडवरती फक्त महिलांसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यानंतर आपण या छत्रपती शिवराय चौकात 18 तारखेला शिवरायांचा पाळणा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत आणि 18 तारखेच्या पाळणानंतर 19 तारखेला म्हणजेच मेन छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आपण सकाळच्या सत्रामध्ये अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत। पहिल्या सत्रात हे कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण दुपारच्या सत्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणुकीच्या ठिकाणून उज्जैनहून आपण महाकाल अघोरी असं एक पथक आणलेलं आहे जे की युवकांसाठी आकर्षण नक्कीच ठरणार आहे। ते एक आपण मिरवणुकीसाठी पथक आपण बोलवलेलं आहे बाहेरून आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं आपण छत्रपती शिवरायांची मिरवणूक देखील 19 फेब्रुवारीला दुपारी काढणार आहोत। एकंदरीतच सगळ्या महाराष्ट्राचं आकर्षण ही धाराशिवची शिवजयंती असते आणि त्याचप्रमाणे 19 तारखेपर्यंत विविध सामाजिक आणि वेगवेगळ्या उपक्रमाने धाराशिवमध्ये शिवजयंती साजरी केली जाणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।